हाय हॅलो मैत्रिणींनो, तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे रेसिपी बोकड्याच्या मटणाची भाजी। तर माझ्या मिस्टरांनी 300 रुपयाचं मटण आणलं होतं, पावशेरच्या वरती असेल, कारण मला पायामुळं ते पाया सूप वगैरे पण घ्यायचं असतं म्हणून पाय वेगळे आणले होते आणि मटण वेगळं आणलं होतं। तर त्याच्यासाठी मी कांदा वगैरे कापून घेतला आणि लसूण आल्याची पेस्ट करून घेतली। त्याच्यानंतर तेल टाकलं कुकरमध्ये, जिरं टाकलं, कांदे टाकले, फ्राय करून घेतले। सर्वात आधी मी सूपची तयारी केली, कारण आधी सूप बनवायचं होतं, म्हणजे आधी आपण शिजवूनच घेतो। तर त्याच्यासाठी मी एका साईडला गरम पाणी ठेवलं, कारण थंड पाणी टाकल्यावर बोकड्याचं मटण लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे मी थंड पाणी टाकलं आणि गरम पाणी टाकलं। तर गरम पाणी करून ठेवलं एका साईडला। नंतर माझा कांदा आलं लसूण पेस्ट मस्त झाली, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली थोडी हळद वगैरे सगळं हे झाल्यानंतर मग मी त्याच्यात टाकले मटणाचे पीस। तर ते चांगले मी खालीवर करून घेतले ते तेलाच्या याच्यामध्ये, तेल आणि मिश्रणमध्ये, तेल कांद्याचं मिश्रणमध्ये, आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ। तर छान असं मस्त मर्ज होऊ द्यायचं त्याच्यामध्ये। खूप असं वेगळं न बनवता मी एकाच याच्यात बनवलं, कारण ते पाया सूप पण बनवायचं होतं मला, पण मग मी मटणामध्येच ते बनवून घेतलं वेगळं करण्यापेक्षा। आणि खूप छान असं मस्त मर्ज झाल्यानंतर मी कुकरमध्ये गरम पाणी टाकून कुकर लावून दिला तर शिट्ट्या व्हायला। त्याच्यानंतर मी मसाल्याची तयारी करून घेतली। मसाला मिक्सरमध्ये दळून घेतला, कांदा आणि खोबरं, आलं लसूण कोथिंबीर हे दळून घेतलं। त्याच्यानंतर मी एक कढाई घेतली, कढाईमध्ये मी तेल टाकलं तापवायला, आणि त्याच्यानंतर मी थोडा त्याच्यामध्ये आहे ना आपला जो गरम मसाला असतो तो टाकते अख्खा। तर आधी मी लवंग मिऱ्या टाकल्या, त्याच्यानंतर दालचिनी, त्याच्यानंतर मी तेजपान टाकणार आहे। जर तुम्हाला नाही टाकायचं असेल तर नाही पण टाकू शकत, पण मला आवडतं म्हणून मी टाकलं। त्याच्यानंतर आपण जो मसाला मिक्सरमधून काढून घेतला आहे तो मसाला घेतला। मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा तेलामध्ये, कमी गॅस ठेवायचा मसाला फ्राय होण्यासाठी, म्हणजे खालीून लागत नाही। मसाला चांगला तळू द्यायचा। नंतर त्याच्यामध्ये मी घरचा काळा मसाला ॲड केला। त्याच्यानंतर मी एव्हरेस्ट मसाला जो आपला मटण मसाला आहे तो, नंतर लाल मिर्च, असं 3 मसाले मी एकत्र टाकले। साध्याच पद्धतीने मटणाची भाजी बनवते, खूप असं हेवी नाही, पण खूप छान लागते अशा प्रकारे जर बनवली तर। आपण जसं कारणाला बनवतो आणि जशी लागते कारणाची भाजी सेम तशी लागते जर आपण गरम मसाला जर टाकला तर। मसाला चांगला फ्राय करायचा, त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी सोडायचं, जेणेकरून पाणी सोडल्यावर तो मसाला चांगला शिजतो। तर त्याच्यासाठी खरंच थोडं पाणी टाकायचं, मस्त शिजू द्यायचं त्याला पाणी टाकून नॉर्मली। आणि त्याच्यानंतर तो मस्त शिजला गेल्यानंतर तेल बिल सुटतं त्याला, नंतर आपली भाजी शिजलेली भाजी मटणाची ती त्याच्यात टाकायची, ती पण मसाल्यामध्ये चांगलं खालीवर करून घ्यायची, चांगलं मर्ज करू घ्यायचं मसाल्याच्या याच्यामध्ये। ते बॅटर खूप छान होतं। आणि असं तुम्हाला जर सुक्कं ठेवायचं असलं तर तुम्ही असं सुक्कं पण ठेवू शकता, पण आम्हाला रश्श्याची भाजी आवडते त्याच्यामुळे मी रस्सा बनवणार आहे। तर अशी पण सेम आपण ठेवू शकतो सुक्कं, छान लागते सुक्की भाजी पण कसं मुलं असल्यामुळे आणि मिस्टरांना पण रश्श्याचीच भाजी आवडते, त्याच्यामुळे मी पातळ भाजी बनवणार आहे। तर पातळ भाजी पण खूप अशी पातळ नाही, पण मी आपल्याला जेवढं लागतं तेवढं तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता। भाजीला बघा किती मस्त तरंग आलेली, अजून शिजली पण नाही, उकळ पण नाही आला आहे, त्याच्या आधीच तरंग येऊन गेलेली भाजीला मस्तपैकी असं। त्याच्यानंतर मस्त पाणी वगैरे टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकायचं, मीठ जरा व्यवस्थित टाकायचं, कारण आपण शिजण्याच्या वेळेस पण मीठ टाकलेलं असतं। आणि छान अशी माझ्या भाजीला उकळी पण आली बघा। तर माझी भाजी रेडी झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली मटणाची रेसिपी मला नक्की सांगा। मस्तपैकी आम्ही जेवणला घेतलं, तर बघा किती छान झालेली भाजी माझीवाली, सेम कारणासारखी लागत होती। तर खूप छान, धन्यवाद। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।